सांग ना, उत्तर नाहीये का तुझ्याकडे? का लाज वाटते चार चौकात सांगायची? सांग ना, कोण आहे ती मुलगी जी भर रस्त्यात तुझ्याशी अशी वागतीये? सच शेम केदार. एरवी एवढा आयडियल नवरा म्हणून शो ऑफ करत असतोस ना, आता कुठे गेले तुझे एथिक्स? काय हो, हेच आहेत का ह्याच्या आईचे संस्कार? नाही, याच्या आईच्या संस्कारांचं खूप कौतुक करत होता तुम्ही, ते हेच आहेत का? पण ह्याच्या आईला ह्याच्यावर संस्कार करायला वेळच कुठे मिळाला? लहानपणीच अनाथ झाला ना बिचारा, आणि मग त्या बेलसरांकडे येऊन राहिला. त्या बेलसरांच्या दोघी इथे आल्या आहेत, त्या काय गुण उधळतात आपण सगळे बघतोस. त्यात आता हा तिसरा. अचानक श्रीमंती आल्यानंतर तुझा पाय घसरला, बरोबर ना केदार? अर्धवट माहिती असताना तुम्ही माझ्यावर असे आरोप नाही करू शकत. तुम्हाला काय माहिती आहे माझ्याबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल? प्रत्येक गोष्टीमध्ये माझा भूतकाळ आणायची गरज नाहीये. वयाने मोठे आहात म्हणून आतापर्यंत उलट उत्तर दिलं नाही मी. पण माझ्या आईबद्दल, बेलसरे कुटुंबाबद्दल वाईट बोललेलं मी खपवून घेणार नाही. शट अप केदार. या भाषेत पद्मिनी मम्माशी बोलायचं नाही. खरं तर तू बोलायला पाहिजेस निशी. तुझ्या कुटुंबाच्या संस्कारावर बोट ठेवतायत त्या. तू शांत कशी राहू शकतेस? बेलसरे कुटुंबाबद्दल तुला काय वाटतं खरंच मला माहिती नाही, पण मला त्यांनी पोटच्या मुलासारखं प्रेम दिलं. आई गेल्यावर आईची माया दिलीये मला. राहायला छत दिलंय, प्रेमाने घास भरवलाय. रक्ताचं नातं नसताना सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत ते. आणि आजही बाहेरच्या खोलीला ते केदारची खोली म्हणतात. काकू, फक्त एका छताखाली राहण्याने नाती जुळत नसतात. मनामध्ये जागा सुद्धा द्यावी लागते, जी त्यांनी मला दिली. तुमच्या आधी माझं नातं त्यांच्याशी जुळलंय. त्यांनी माझ्यावर कोणते संस्कार केले असतील तर ते माणसं जपण्याचे आहेत. असं म्हणतात की लग्नानंतर मुलींना माहेरची आठवण येते, पण जगातला मी पहिलाच पुरुष असेल ज्याला लग्नानंतर सासरची आठवण येते. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जो काही अपमान करायचा आहे ना तो माझा करा, पण बेलसरे कुटुंबांबद्दल झालेला अपमान मी सहन करणार नाही. मी जशी त्याची सगळी नाती स्वीकारणार आहे, तशीच त्यांनी सुद्धा माझी सगळी नाती स्वीकारायला हवी. माझ्यासोबत त्यांनी माझ्या माणसांना सुद्धा आपलंसं करायला हवं. झालं? स्वतःच्या चुका लपवायला बेलसरेंचं गुणगान करायला सुरू झालं? गुणगान नाही गाते तो, त्याचं कर्तव्य करतोय. स्वतःच्या बायकोबरोबर तिच्या घरच्यांचाही स्वाभिमान जपणं हे कर्तव्य असतं प्रत्येक पुरुषाचं. आणि काय चुकीचं बोलला तो? तुम्हाला माझ्या किंवा माझ्या घरच्यांच्या संस्कारांवर बोलण्याचा अधिकार नाहीये. आजची इव्हनिंग तू कायम लक्षात ठेवशील. एकदम मस्त माल आहे, मस्त मुलीसाठी. येस. सो Oh my God! Everything is ready? या Come on, Jenny. Right. Jenny, go ahead. अरे पण कोणी बघितलं तर? कोण बघणार आहे इथे? इथे कोणी नाहीये बघायला. इथे सगळी ओळख आहे आपली. डोंट वरी. कम ऑन. तू लंडनमध्ये ट्राय केला असेल ना?
हो हो काय वापरतेस आणि लंडन पेक्षा खूप चांगला माल आहे सो प्लीज गो हेड आय सी. बट स्टील क्वेश्चन तसाच राहतो. ती मुलगी कोण आहे? तुझं आणि तिचं अफेअर चालू आहे? केदार सगळं खरं खरं सांगून टाक. जे आहे जसं आहे तसं सगळ्यांसमोर सांगून टाक. द्या म्हणजे तुझ्याही मनात प्रश्न आहेत आणि तरीही तू याला पाठीशी घालतेस. अजिबात नाही. माझा केदारवर पूर्ण विश्वास आहे. केदार असं काहीही करू शकत नाही. आणि खरं तर हा विश्वास तुमचाही त्याच्यावर असायला हवा, कारण तो ह्या घरातला मुलगा आहे. त्यामुळे केदार तू सगळ्यांना सगळं सांगून टाक. रेवा रेवा सबनीस नाव आहे तिचं. रेवा? रेवा कोण? माझ्या कॉलेजची मैत्रीण आहे ती आणि आता तारणीची सुद्धा. विचारा तिला. तारिणीची? तारिणी तू कशी ओळखतेस रेवाला? ती आमच्या अनाथ आश्रमात काम करते. आत्ता नवीनच जॉईन झाली. त्याच्यामुळे ती माझी मैत्रीण झाली. पण केदारची मात्र ती कॉलेजपासूनची मैत्रीण आहे. कम ऑन, फ्रेंड्स आमचे पण आहेत. पण म्हणून काय आम्ही असे रस्त्यावर हक करत नाही ना सुटत सगळ्यांना. अरे मग त्यात प्रॉब्लेम काय आहे? दोन मित्र रस्त्यावरती हक करू शकत नाहीत का? ते तुला नाही करणार निशी. तुझे विचार ना जुने आहेत, संकुचित आहेत. तुला ते कधी समजणारच नाही. मुळात मी तिला हक करतच नव्हतो. खाली काच फुटली होती, तिचा पाय त्यावर पडत होता म्हणून मी तिला फक्त साईडला करत होतो. आणि नेमकं तू तेव्हाच आलीस. तू फक्त तेच बघितलंस आणि तोच फोटो काढून तू या सगळ्यांना दाखवतेस. तुला तमाशा करायचा ना फक्त, दुसरं काही जमत नाही तुला. खोटं बोलतोयस तू. मी स्वतः पाहिलंय तुला तिच्यासोबत हसत खेळत बोलताना. हा करत होतो. मग झोपलेल्या माणसाला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला नाही उठवू शकत. एवढी काल असतेस तू जेनी? माहिती नाही असं कॉन्शियस व्हायला होतात खूप. म्हणजे अरे पब्लिक प्लेसेस मध्ये असं कधी केलेलं नाही ना म्हणून. डोंट वरी, मी आहे ना. मी म्हटलं ना माझी ओळख आहे इथे. तू हॅपी ट्रिप घे ना जेनी. कम ऑन यार, स्मॉट नॉट कम कम. सर ए नंतर नंतर नंतर. सर तुमचा टेबल रिकामा झालाय. बाहेर गेस्ट. बरं आहेस ना रे? काय झालं आज तुला? नाही चल. नाही सर, बाहेर गेस्ट वेट. एक तर पोट. आर यू मॅड ऑर व्हॉट? सॉरी, काय केलंस? चुकलं सर, सॉरी. तुझ्या सॉरीने हे सगळं नीट होणार आहे? काम डाऊन. बाय मिस्टेक झाला त्याच्यावर. प्लीज. इकडे बघ. इट्स ओके. साफ कर, परत असं होऊ नको देऊस. इग्नोर. चल तू कर. युवराज, लिसन टू मी. तू आधी हे क्लीन करून ये. मिस इज लुकिंग व्हेरी शॅबी. लिसन टू मी. तू जा, मी करते. आयुष्य येस, ॲब्सल्यूट. आता एवढी घाबरत होतीस नाही आता? बिकॉज आय डोंट वॉन्ट टू मिस द ऑपॉर्च्युनिटी. प्लीज जा, मी करेन. इट्स नॉट कर. या. हॅपी ट्रिप.